मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठीतील प्रसिद्ध लेखक, कवी आणि त्यांची टोपण नावे अत्यंत कमी वेळामध्ये पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वि.वा. शिरवाडकर अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असं म्हणतात. प्रश्न दुसरा आहे, आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? अर्थात पर्याय क्रमांक 2, केशवसूत यांना आधुनिक मराठीचे जनक असे म्हणतात. प्रश्न तिसरा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या नावाने ओळखले जाते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा आहे, बाळकराम हे टोपण नाव कोणाचे आहे? बाळकराम, तर हे बाळकराम टोपण नाव आहे पर्याय क्रमांक 2, राम गणेश गडकरी यांचे. प्रश्न पाचवा, प्रल्हाद केशव अत्रे अर्थात प्र के अत्रे कोणत्या टोपण नावाने कविता लिहित असत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केशव कुमार या नावाने ते कविता लिहित असत. प्रश्न सहावा आहे, आरती प्रभू हे टोपण नाव कोणाचे आहे? आरती प्रभू हे टोपण नाव चिंतामण त्र्यंबक खानोलकर अर्थात पर्याय क्रमांक 2. प्रश्न सातवा, आधुनिक वाल्मिकी म्हणून कोणाचा गौरव केला जातो? आधुनिक वाल्मिकी म्हणून ग दि माडगूळकर यांचा उल्लेख किंवा गौरव केला जातो. प्रश्न आठवा, माणिक सीताराम गोडघाटे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, कवी ग्रेस. कवी ग्रेस अर्थात माणिक सीताराम गोडघाटे. प्रश्न 9 आहे, ना. धो. महानोर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर यांना नादो महानोर यांना रानकवी या नावाने ओळखले जाते. प्रश्न 10 आहे, मुलांचे मित्र म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? अर्थातच पर्याय क्रमांक 1, साने गुरुजी यांना मुलांचे मित्र म्हणून ओळखतात किंवा उल्लेख केला जातो. प्रश्न 11 आहे, कवी बी हे टोपण नाव कोणाचे आहे? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी असं म्हटले जाते. प्रश्न 12, गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? अर्थातच लोकहितवादी. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. प्रश्न 13 आहे, महाराष्ट्र कवी ही पदवी कोणाला दिली गेली आहे? तर योग्य पर्याय आहे कवी यशवंत. कवी यशवंत यांना महाराष्ट्र कवी ही पदवी दिलेली आहे. प्रश्न 14, आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव काय आहे? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, कवी अनिल. आणि मित्रांनो, प्रश्न 15 तुमच्यासाठी आहे. तुम्ही कॉमेंट करून सांगायचं आहे की पी सावळाराम हे टोपण नाव कोणाचे आहे? पांडुरंग सदाशिव साने, निवृत्ती रावजी पाटील, प्र के अत्रे की विठ्ठल रामजी शिंदे? योग्य उत्तर आपण पर्यायामध्ये शोधून आपण कॉमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर इतरांना शेअर करा आणि हो, फॉलो करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.